हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मयुरी आणि ती मयुरी आणि मी रुपाली ब्लॉग्स असं चॅनलचं नाव आहे. तर मी आता 12 वाजले आहे. 12 वाजले. मी सकाळी चहा वगैरे केला, नाश्ता बनवून दिला यांना. नाश्ता म्हणते डब्बा रेडी करून तिला चहा वगैरे झाला आमचा. आणि तशी मी दळण करायला बसले. भांडे कुठे घासले, फक्त मला कपडे धुवायचे. तर बघा, आमच्या राशनच्या गव्हामध्ये थोडीफार गणती यावेळी जास्त, मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, एवढा कचरा निघाला आणि मी एवढं दळण केलं. ह्या वेळेस थोडा कमी होता कचरा दरवेळेसपेक्षा. तर हॅलो, तुम्ही बघाशी बघितलं असं मी दळण केलं, पण मी काही दळण गिरणी टाकून नाही आले. आणि आता मी काय करतोय, मयुरीन पत्ती खेळतोय. का बरं खेळतो सांगा मयुरी, तुम्हाला सांगा. मयुरी काय झालं आता? चिवून तुला सोडून गेले ना, हिलाची मैत्रीण सोडून गेली म्हणून रडायला लागली. तिला म्हटलं चल मी तुझ्या बरोबर खेळते. तर पाहिजे ना, असा मुलं झाले ना किती टेन्शन राहतं, किती वैताग राहतो. पण माझा आणि यासोबत मी ही काढते. चला ब्लॉगला कंटिन्यू करा. आम्ही गेलो होतो दळण टाकायला, दळण टाकून आले. मयुरी आता खालच्या घरात गेली. ही आहे चिव. आम्ही हिलाईच्या घरून घेऊन आलो मयुरी सोबत खायला. दुपारी मयुरी निघून गेली, ही निघून गेली. तर मयुरी मला परेशान केलं होते. मी चणे आणले आहे, आता चणे बनवते आणि दूध आणलो, चहा ठेवते. तर चला चहा बी बनवते मस्त आणि सगळं आवरून घेते. तर ब्लॉगला तर भेटूया नंतर. तर हाय, जसं की तुम्ही बघितलं असतं, मी चिवला घेऊन आले मयुरी सोबत खायला. चिव तू छोड़ के क्यों गई मयुरी दीदी को? वो रोने लगी ना, क्यों छोड़ के गई थी? ही गेल्यावर रडती आणि ती आल्यावर काय करते, मोबाईल मध्ये गेम खेळायचाच राहतो. मग कशाला रडती यार ती गेल्यावरती, मला समजतच नाही. चला जाऊ दे. मी आता इथे चहा ठेवला, चहा बी बनवते. मला भरपूर काम करायचं आहे. आता अजून कपडे धुवायचे. मी सकाळी दळणाच्या मध्ये कपडे नाही घेतले, कपडे धुवायचे. तिकडे मी कपडे ठेवले त्या पातेल्यामध्ये, ते कपडे धुवायचे. स्वयंपाक करायचे, तर मी पटकन स्वयंपाक करते, कपडे धुते, वरचा पसारा आवरते. वरती पण खूप राडा केला. चला भेटूया नंतर. तर मी आता चहा पिऊन आले वरती, कारण की वरच्या घराचे हाल फारच बेकार करून ठेवले मयुरीने. ती घरी राहिले का लय राडा करते. माझं पण असं अवसान भिकार आहे. कारण की दिवसभर आज लाईट नव्हती, तर काहीच करायचं ना. आता पण एवढं गरम होत आहे ना, पंख्यानी पण कूलरनी पण असं थंड वाटत नाही. थोडासा पाऊस पडला तर अजून जास्त गरम होत आहे. जमिनीतली वाफ सगळी वरती तिने. तर मी आता पटकन आवरून घेते. तर नाही तर वापस जे पप्पा आले ना, मग म्हणता मला किती पसारा करते, आवरता येत नाही का, असं नाही का, तसं नाही का. मग त्यांना कोण सांगणार आहे, मी आवरून वापस जसला तसा पसारा होतो. चला मी पटकन आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी वरचा आवरायला आली. वरती मयुरीने किती पसारा केला. मी रेकॉर्डिंग करून घेते, कारण की माझे मिस्टर मला म्हणता तू काय काम करते, दिवसभर पसारा आवरत नाही. तर नाही जा. हॅलो गाईज, तर मी सगळं व्यवस्थित आवरून घेतलं. सगळं काम झालं माझं, स्वयंपाक झालं, सगळं झालं. आणि माझं घर पण क्लीन केलं एकदम मस्त. फक्त माझं नाही आवरलं, तर जाऊन द्या, उद्या मस्त मी ना सकाळीच आवरून घेईन, म्हणजे दुपारी काही जमतच नाही. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय.